आता तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. काय करत नाना पेपरमध्ये अभ्यास पाठ होत नाही, काय पाढे पाठवत नाही, तर त्यासाठी एक जालिम उपाय. रोज सकाळी लवकर उठा 4-5 वाजता, नाहीतर ब्रह्ममुहूर्ताला उठा 3 वाजता आणि सकाळी लिंबू पाणी प्यायचं. लिंबू पाणी म्हणजे की समजलं नसेल तर लिंबू कापायचं अर्ध, ते पाण्यात टाकायचं म्हणजे की पिळायचं पाण्यात आणि प्यायचं. आणि अभ्यास पाठ होत नसेल, याच्यावर बोलतो ना आपण, तर अभ्यास पाठ होत नसेल तर टाईम फिक्स करा. ज्यावेळेत तुम्ही फ्री असाल त्यावेळेत टाईम फिक्स करायचा आणि मन लावून अभ्यास करायचं. म्हणजे की समजा मी आता अभ्यास करतोय किती असते, तर माझं लक्ष ह्याच्याकडे आहे पण मन दुसरीकडे, मन गेलं तिकडं कॉलेजमध्ये दादा काय करत असेल, कामावरती बाबा काय करत असतील, आई तिकडं काय बनवत असेल स्वयंपाकघरात, अजून काय नाही. अच्छा, तिचा बाबा येणार बघा. तर आपलं मन दुसरीकडेच असतं. आपलं मन धरून हितच ठेवायचं. काय धरून हितच ठेवायचं आणि पुस्तकाकडेच लक्ष ठेवायचं. बघा मी 7 टेबल मन लावून पाठ केलाय, तर झालाय तो पाठ. मला बाकीचे टेबल येत नाही, तर ते पाठच आहे नाही, मनच जाते दुसरीकडे. असंच होतं ना. तर लवकर उठायचं, लिंबू पाणी प्यायचं, फिक्स करायचा टाईम. सकाळी शाळेत जायचं, दुपारची असेल तर दुपारी जायचं, आणि दुपारी आल्यावर किंवा संध्याकाळी आल्यावर टाईम फिक्स करायचं ज्यावेळेस तुम्ही फ्री असता त्यावेळेस. मी 6 ते 7 मध्ये 6 ते 7 नाही 5 ते 7 मध्ये फ्री असतो, तर मी त्यावेळेत अभ्यास करतो. तर त्यावेळेत म्हणजे की तुमचा तुम्ही टाईम ठरवायचा. तर माझी सकाळची शाळा आहे म्हणून मी दिवसभर हे करतो. काय ग तर दिवसभर गबस पाय आमची पोरगी काय अशी झोपली मस्त मग टेकून. तर कशावर करत होता आपण, काय ग तरी तर आपलं मन दुसरीकडेच असतं. टाइम फिक्स करायचा आणि पेपरला जेव्हा मन असेल तेव्हा अभ्यास करायचा. ही पोरगी ना काय ग मम्मी काय करते बघ, मम्मीने वरून केला जा बघून ये जा. तर असंच लादी गोडी लावून हे करायचं असतं. तर तुम्ही पण मन लावून अभ्यास करा आणि मन इकडं तिकडं पाठवू नका, आणि मन असेल तेव्हाच अभ्यास करा. जेव्हा तुमचं मन फ्री असतं तो टाईम ठरवा आणि अभ्यास करायला लागा. तर थँक्यू, बाय बाय, टाटा. आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या वेळेत नक्की भेटू.